नमस्कार. स्वागत आहे तुमचं सोनालीताईज रेसिपीजमध्ये. तर आज आपण बनवतोय रक्षाबंधन स्पेशल गुलाबजाम. तर आपण इथे साहित्य काय घेतलं आहे ते बघूयात. तर मी इथे पावशेर साखर घेतलेली आहे. साधारणतः ही 1 ग्लास साखर असेल. त्यानंतर मी इथे गोविंदचं हे गुलाबजाम प्रीमिक्स घेतलेलं आहे रेडीमेडचं. तर सहसा आपण गिट्सचं वापरतो, तर गोविंदचं आम्ही घेतलेलं आहे. हे गोविंदचं सुद्धा जे गुलाबजामचं प्रीमिक्स आहे ते खूप छान आहे. गुलाबजाम जे आहेत ते मऊ आणि लुसलुशीत होतात. तर चला वळूयात आपल्या पुढच्या कृतीकडे. तर सर्वप्रथम आपण आधी पाक तयार करून घेणार आहोत. तर ह्या साखरेमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पाक तयार करण्यासाठी. 1 ग्लास साखर आहे, तर आपण साधारणतः ह्याला 1.5 ते 2 ग्लास पाणी वापरणार आहोत. पातळ आपला जो आहे पाक झाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपण पाक करायला ठेवलेला आहे. तर ह्याला आपण असं हळूहळू आता हलवत राहणार आहोत, म्हणजे पाक तयार होईल. तर जोपर्यंत आपला पाक तयार होईल आपण पीठ जे आहे ते मळून घेऊयात. चला, तर आपण आता हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. साधारणतः हे 180 ग्रॅमचं पॅकेट आहे प्रीमिक्सचं. तर तुम्ही बघू शकता. छान असं मिक्स झालेलं प्रीमिक्स आहे हे. तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत. जास्त पातळ करायचं नाही आहे, आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे. कोणी ह्यामध्ये दूधही घालतं, पण ह्यामध्ये ऑलरेडी दूध आणि हे सगळं घातलेलं आहे, त्यामुळे आपण पाण्यामध्ये मळतोय. तुम्ही दूधही घालू शकता. तर थोडं थोडं अगदी लागेल असं पाणी, अर्धा ग्लाससुद्धा पाणी खूप जास्त होईल. तर 1 वाटी पाणी तुम्ही वापरलं तरी खूप झालं. तर व्यवस्थित मऊ आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता की आपला साखरेचा पाक जो आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं आहे. पूर्ण साखर जी आहे ती विरघळू द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं जे गुलाबजामचं पीठ आहे ते मळून तयार आहे. साधारणतः आपण ह्याला अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे. तर असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं घट्टसर पीठ झालं आहे. हे पूर्ण ह्याचा गोळा तयार होत नाही, कारण ह्यामध्ये ऑलरेडी काही गोष्टी टाकलेल्या आहेत. तर ह्याच्या आपण आता छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत गुलाबजामच्या साईजचे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे जे आहेत ते गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळे जे गोळे आहेत गुलाबजामचे ते तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो साखरेचा पाक आहे तो आता तयार होत आलेला आहे. मध्ये मध्ये आपण ह्याला हलवत राहायचं आहे. आता 1-2 मिनटं आपण मंद आचेवरती ह्याला ठेवून मग गॅस बंद करून टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला जो साखरेचा पाक आहे तो आता तयार झालेला आहे. असं टेक्स्चर आलेलं आहे, असा रंग आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद केला तरी चालेल. बघा, तुम्ही बघू शकता ह्याचा असा रंग येतो. तर आपला पाक आता तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे जे गुलाबजाम आहेत ते आता बनवून तयार झालेले आहेत. आपण ह्याला आता तळून घेणार आहोत. तर इथे आपण तेल घेतलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आपण सगळे जे गुलाबजाम आहेत ते तळून घेणार आहोत. पूर्ण तेल तापवून घ्यायचे आणि सावकाश काळजी घेऊन आपण सगळे जे गुलाबजाम आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे, लो टू मीडियम फ्लेमवरती. तुम्ही जर फुल ह्याच्यावरती तळलं, फुल फ्लेमवरती, तर त्या आतून ते भाजले जाणार नाहीत, कच्चेच राहतील. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे गुलाबजाम तयार झालेले आहेत तळून. आपण ह्याला काढून घेऊयात. प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आणि मग आपण ह्याला पाकामध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपले सगळे जे गुलाबजाम आहेत ते आता तयार झालेले आहेत. आपण ह्याला पाकामध्ये टाकून घेणार आहोत. सगळे गुलाबजाम पाकात टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे त्याला.
तर हे जे गुलाबजाम आहेत ते 5 ते 10 मिनटं आपण असेच मुरायला ठेवणार आहोत. ह्यामध्ये जोपर्यंत पूर्ण पाक जात नाही तोपर्यंत हा गुलाबजाम मुरणार नाही. तर मी तुम्हाला दाखवते हे गुलाबजाम कसे तयार झाले. तर तुम्ही बघू शकता आपले जे गुलाबजाम आहेत ते तयार झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते कसं झालं ते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता छान असे मुरलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता तोडूनही दाखवलंय मी. अशा पद्धतीने आपले गुलाबजाम. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. तोपर्यंत भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.